मित्रांनो नमस्कार. एक ना धड पुढे काय येतं ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण अजित पवार गटाच्या बैठकीत जे घडलं ते पाहिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा सुरू झाली. अजित पवार गटाची अवस्था ही एक ना धड अशी झालेली आहे. कारण या बैठकीत खूप काही घडलं. सुनील तटकरे बैठकीतच भडकले की आम्ही कायम टीकेचे धनी का, असा सवाल त्यांनी थेट नेतृत्वालाच केला. छगन भुजबळांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण तटकरे ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हते. तिकडे पार्थ पवार अचानक बैठक सोडून निघून गेल्याचं सुद्धा कळतंय. आणि प्रफुल्ल पटेल मुंबईत असूनसुद्धा या बैठकीकडे फिरकलेच नाहीत अशी माहितीसुद्धा मिळते. वरून भुजबळांनी 2029ला स्वबळाचा नारा देत भाजपवर सुद्धा अप्रत्यक्ष संशय व्यक्त केला. एवढंच नव्हे तर भाजपने म्हणजे शासनानं जी विशेष मतदार पुनरीक्षण कार्यक्रम जो केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी गफलत केली जाते. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मतदाराच्या यादीतूनच वगळण्यात येत असल्याचा संशयसुद्धा भुजबळांनी यावेळी व्यक्त केला. एकूणच हे सर्व पाहता या बैठकीत नेमकं घडलं काय आणि महत्त्वाचं म्हणजे अजित पवार गटामध्ये नेमकं सुरू आहे तरी काय, चला समजून घेऊया राष्ट्रवादीतील या हाय व्होल्टेज ड्रामामागचं खरं राजकारण. मित्रहो नमस्कार, तुम्ही पाहताय विचारमोती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या बैठकीमध्ये मोठा राजकीय ड्रामा पाहायला मिळाला. खासदार सुनील तटकरे यांनी पक्षात आल्यानंतर आपल्यावर सातत्यानं अन्याय होत असल्याचा आरोप या बैठकीमध्ये बोलताना केला. महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसात म्हणजे अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर पहिल्या 2 महिन्यामध्ये ज्या घडामोडी घडल्या त्या घडामोडींवर तुम्हाला माहिती असेल की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची कमांड होती. मात्र त्यानंतर सुनेत्रा पवार या सावध झाल्या आणि हळूहळू त्यांनी या 2 नेत्यांच्या हातामध्ये जी पक्षाची सूत्रं गेली होती ती हळूहळू आपल्याकडे सूत्रं खेचण्याचे प्रयत्न चालवले. मित्रांनो सांगायचं झालं तर त्यानंतर हळूहळू या दोन्ही नेत्यांचं पक्षातील महत्त्व कमी व्हायला लागलं. अनेक वेळा या दोन्ही नेत्यांनी विशेष करून सुनील तटकरे यांनी याबाबत इन्कार करण्याचा प्रयत्न केला. कधीकधी ते अबोलसुद्धा राहिले, पण त्यांचं अबोल राहणं आणि त्यांनी इन्कार करताना त्यांच्यामध्ये आत्मविश्वास नसणं या 2 गोष्टी मीडियाच्या नजरेपासून काही लपून राहिल्या नाहीत. त्यामुळे त्यांची आणि प्रफुल्ल पटेलांची पक्षात घुसमट होत असल्याची जी वार्ता होती तिला हळूहळू पुष्टी मिळत गेली आणि त्याचेच पडसाद या बैठकीमध्ये उमटल्याचं दिसून येतं. या बैठकीमध्ये प्रफुल्ल पटेल मुंबईत असतानासुद्धा फिरकलेले नाहीत. हे महत्त्वाचं एक त्यातलं क्षणचित्र म्हणता येईल. दुसरं म्हणजे सुनील तटकरे या बैठकीला आले, पण त्यांनी उघडपणे आणि तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. त्यांचे मित्रांनो शब्दच असे होते की त्यांनी या मीटिंगमध्ये असं सांगितलं की आम्हाला पक्षात एकटं पाडण्याचा प्रयत्न होतोय. अजित पवार यांच्या निधनानंतर आम्ही पक्षासाठी खूप काही केलं, पण पक्षानं आमची दखल घेतली नाही. उलट आम्हाला एकटं पाडण्याचा प्रयत्न होतोय, आम्हाला सातत्यानं आमच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न होतोय आणि महत्त्वाचं म्हणजे पक्षातील एकही कार्यकर्ता पदाधिकारी याविषयी हो की चू बोलत नाही. त्यामुळे आम्हाला कुठेतरी या पक्षात एकटं वाटतंय, आमच्यावर प्रचंड अन्याय होतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांना रोखण्याचा छगन भुजबळ यांनी प्रयत्न केला, पण छगन भुजबळ यांच्याबाबतसुद्धा त्यांनी परखड शब्दात टीका केली. आमच्यावर अन्याय होतोय तर आम्ही पक्ष नेतृत्वासमोर बोलायचं नाही का? आणि आमच्यावर अन्याय होत असताना तुम्ही जाता कुठे? तुम्ही त्याविरुद्ध कधीही चकार शब्द का बोलत नाही? असा परखड सवालसुद्धा त्यांनी छगन भुजबळांना केला. दुसरीकडे मित्रांनो हा विषय बाजूला टाकण्याचा छगन भुजबळांनी वारंवार प्रयत्न केला. त्याने मुद्द्याचं बोला असंही त्यांना सांगितलं, परंतु मुद्द्याचं म्हणजे नेमक्या कोणत्या मुद्द्याचं हे माहीत नसल्यासारखं सुनील तटकरेंनी त्यांचाच मुद्दा रेटण्याचा पुढे प्रयत्न केला. या दरम्यान पार्थ पवार यांनी सुद्धा या बैठकीतून काढता पाय घेतला.
त्यानंतर झालेले जे कोण इतर नेत्यांच्या बैठकीमध्ये छगन भुजबळ यांनी सुनील तटकरेंना पुन्हा एकदा अवेरलं. ते अवेरलं म्हणजे त्यांचा मुद्दा तसाच अनिर्णित ठेवून त्यांनी दुसऱ्या मुद्द्याला हात घातला. 2029 होणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपची रणनीती काय असेल माहिती नाही. भाजप आपल्याला सोबत घेईल की नाही याची सुद्धा शाश्वती नसल्यामुळे आपण भविष्यात एकला चलोरेची भूमिका घेण्याच्या दृष्टीनं पक्ष मजबूत केला पाहिजे असं छगन भुजबळांनी मत मांडलं. एवढंच नव्हे तर सध्या मतदारांची विशेष पुनरीक्षण कार्यक्रम जो सुरू आहे त्याच्यामध्ये अनेक मतदार वगळले जाऊ शकतात आणि ते मतदार आपले मतदार असू शकतात असा संशय छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. त्यांचा संशय हा व्यक्त करण्यामध्ये त्यांचं बोट जे होतं ते अर्थातच भाजपकडे होतं. भाजपपासून पक्षानं सावध राहण्याची गरज आहे असं उघडपणे न बोलले नाहीत तरीसुद्धा छगन भुजबळ आडबाजूनं बोलत राहिले. पक्षाची मीटिंग हे कोणत्या कारणासाठी होती याबाबत सध्या वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. पण एकूणच पक्षाच्या या बैठकीमध्ये वेगवेगळ्या गोष्टींवर पडसाद उमटले. त्याच्यातील राजकीय बाजू जर समजून घ्यायची झाली तर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भावना पक्षात समजून घेतल्या जात नाहीत आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या समजून घेण्याच्या ते पात्रतेचे सुद्धा नाहीत. कारण त्यांनी सुरुवातीच्या काळात ज्या प्रकारे ते वागले सुनेत्रा पवार यांच्याशी त्यांचीच फळं आता त्यांना या पक्षात मिळत आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये. पण त्यांच्या दृष्टीनं जर विचार करायचा झाला तर त्यांची पक्षात दखल घेतली जात नाही आणि एवढं त्यांनी बोलूनसुद्धा पक्षातल्या एकाही नेत्यानं त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला नाही. हे या बैठकीमधलं महत्त्वाचं राजकीय गणित आहे असं म्हणावं लागेल. एकाही नेत्यानं त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला नाही की आपण याच्या संदर्भात वरिष्ठ नेते एकत्र बसू आणि तुमचे जे काही विषय असतील ते सॉल्व करू. त्याच्या संदर्भात वेगळी आपण हे करू आणि आपण सगळ्यांनी मिळून तुमच्याबाबतचा डिसिजन घेऊ का सगळ्या पक्षाची ध्येयधोरणं असतील त्याच्यामध्ये तुम्हाला सामील करून घेतल्या जातील वगैरे वगैरे जे काही गोष्टी असतील त्या समजावण्याचा प्रयत्न सुनील तटकरेंना झाला नाही. त्यामुळे सुनील तटकरेंना त्यांची पायरी आता पक्षामध्ये कुठल्या पायरीवर त्यांचं स्थान आहे ते त्यांना कळून चुकलं असं म्हटल्यास वावगं ठरू नये. प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय नेतृत्वामध्ये अनेक वर्ष काम केलं आहे. शरद पवार यांच्यासोबत त्यांनी काम केलं आहे आणि बऱ्याच वेळा ते केंद्रामध्ये राहिलेले आहेत. त्यामुळे राज्याच्या घडामोडीपेक्षा त्यांना केंद्राचा आणि केंद्रीय नेतृत्वाचा खूप अनुभव आहे. त्यामुळे त्या भूमिकेतून जाताना ते या बैठकीकडे फिरकलेच नसावेत असा एक राजकीय अंदाज आहे. मित्रांनो, प्रफुल्ल पटेल हे पक्के राजकारणी नसले, त्यांना गेम खेळता येत नाही, त्यांना चाली रचता येत नाही. हे जरी खरं असलं तर त्यांना एवढं नक्कीच कळतं, एवढेही वर्ष ते राजकारणात आहेत तर त्यांना एवढं नक्कीच कळतं की सध्या जे काय चाललं आहे पक्षात ते त्यांच्या बाजूनं आहे की विरोधात आहे. वारं नेमकं कोणत्या दिशेने वाहत आहे हे कळायला ते एवढे दूधकुळे नाहीत, कारण त्यांनी शरद पवार यांच्यासोबत काम केलेलं आहे. या सर्व गोष्टी जर पाहिल्या तर सुनील तटकरेंना कुठंतरी त्यांचा आक्रमकपणा लपवता येत नाही, कारण त्यांचा जो अपमान झाला आहे तो त्यांना सहन करता येत नाही आणि काय म्हणतात तो लपवूनसुद्धा ठेवता येत नाही. तो उघड होतो आहे आणि मीडियामध्ये त्याची चर्चा रंगते. सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत ही चर्चा गेलेली आहे. कुठेतरी या दोन्ही नेत्यांचं खच्चीकरण होतं आहे, त्यांना वेगळा पाडण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यामुळे तुम्ही बघितलं असाल मध्यंतरी सुनेत्रा पवार या आसामच्या काही कुठल्या तरी दौऱ्यावर होत्या. त्याचवेळी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेसुद्धा त्या राज्याच्या दौऱ्यावर होते. पण हे दोन्ही नेते एकत्र आणि सुनेत्रा पवार वेगळ्या फ्लाईटने आल्या. हे तिन्ही नेते एकत्र आलेले नाहीत. या सर्व घडामोडी पाहिल्या तर नक्की कळतं जे काय घडलं आहे, जे काय घडतं आहे ते निश्चितच आलबेल नाही. त्याच्यामागे काही ना काहीतरी राजकारण नक्कीच शिस्त आहे. आता महत्त्वाचा प्रश्न उरतो की ह्यांच्या नाराजीचं पुढे पर्यवसान कशात होणार. तर ते पक्ष सोडू शकतात. अनेकांनी असे तर्कवितर्क लढवलेत की कोणी म्हणतं ते शरद पवार गटात जातील, तर मला असं वाटत नाही. कारण शरद पवार गटात ते गेले तर सध्या शरद पवार आणि अजित पवार गट दोघेही मनोमिलन करण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्यामध्ये तशी बोलणी पडद्याआड सुरू आहेत. त्यामुळे ते कधी
एकत्र येतील माहीत नाही, पण ते एकत्र येऊ शकतात आणि ते एकत्र जर आले, तर जे अजित पवार गटामध्ये या दोन्ही नेत्यांचं स्थान उरलेलं आहे, ते एकत्रित संयुक्त असलेल्या राष्ट्रवादीमध्ये सुद्धा त्यांना ते स्थान मिळू शकतं. म्हणजे त्यांची जी पायरी आहे, ते खालच्या पायरीवर पुन्हा उतरू शकतात. त्यांची उतरंडी सुरू झाली आहे असं म्हणता येईल. त्यामुळे ते शरद पवार गटात जाण्याचा मूर्खपणा करणार नाहीत. काँग्रेसमध्ये तर ते जाऊ शकत नाहीत. कारण काँग्रेसमध्ये महाराष्ट्रात म्हणावं तसं समर्थ नेतृत्व नाही. नेतृत्व थोडंफार असलं तर त्यांना सध्या तरी महाराष्ट्रात काय वैभव आहे असं सध्याच्या घडीला वाटत नाही. आणि या दोन्ही नेतं महत्त्वाकांक्षी आहेत. जिथे सत्ता असतील तिथे जाण्याला ते जास्त प्राधान्य देतील असं वाटतं. त्यांच्यासाठी सध्या अनुकूल असलेला पक्ष म्हणजे भाजप आहे. कारण भाजपमध्ये त्यांना लगेचच घेतलं जाऊ शकतं. त्यांच्यावरचे वगैरे जर का आरोप असतील तर त्याच्यातून त्यांना स्वच्छ बाहेर काढलं जाऊ शकतं. आणि महत्त्वाचं म्हणजे ते सत्तेत राहून अजित पवार गट किंवा शरद पवार गट किंवा एकसंघ राष्ट्रवादी उद्या झाले तर त्यांच्यावर ते कुरघोडी करू शकतात. त्यामुळे सध्या तरी त्यांच्यासमोर भाजप हा एक पक्ष आहे की ज्या पक्षात ते सेफ राहू शकतात आणि जाऊ शकतात. मित्रांनो, एकूणच या घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं? सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची पुढची राजकीय वाटचाल काय असू शकते? ते कोणत्या पक्षात जाऊ शकतात? याच्याबद्दलची तुमची मतं. आणि हो, मी या व्हिडिओच्या सुरुवातीला जो एक प्रश्न विचारला होता, एक ना धड, तर ती म्हण अवश्य पूर्ण करा. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.